आत्ताचा जो स्टॉल आहे तो संजीवनी महिला बचत गटाचा आहे। या ठिकाणी जर आपण आलो बघितलं तर यांनी उकडीचे मोदक हे विक्रीसाठी ठेवले होते। आता जर आपण बघितलं तर हे पूर्णपणे संपलेले आहेत, म्हणजे अजिबात सुद्धा एकही मोदक शिल्लक राहिलेला नाही। मला सुद्धा खायचं आहे म्हणून इथे मी 3 राखून ठेवलेले आहेत आणि या महिला आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल ताई, मोदक तर अजिबात राहिलेच नाही, 3च राहिले तुम्ही म्हणता, ते पण माझ्यासाठी ठेवताय। कसा रिस्पॉन्स आहे इथं आणि कंपनीने तुम्हाला जी संधी दिली त्याचं काय वाटतं तुम्हाला? छान आहे, रिस्पॉन्स दिलाय कंपनीने, आम्हाला संधी दिली। आमचे मोदक एका तासात 200-250 मोदक संपलेले आहेत, आम्हाला पुरले नाहीत। आता पुढच्या वेळेस जास्त आणणार काय? जास्त आणणार। हा, मला सांगा, हे जे मोदक आहेत आपण नेहमीच गणपतीसाठी बनवत असतो, पण याचा व्यावसायिक उपयोग तुम्ही देखील आता केलेला आहे, कसा वाटतो हा व्यवसाय? छान आहे, छान आहे। कुणी कुणी मिळून बनवलेत मला सांगा? हे लक्ष्मी मोरे, मी सारिका माने, ही सोनाली दासरे, तिघी पण आल्या, तिघींनी बनवलं। ती पण काम करते, ती कोण आहे? आमच्या मुलगी आहे, मुली सगळे कुटुंब करते सगळं। काय सांगाल, ज्युबिलंट कंपनीने तुम्हाला एक संधी चांगली दिली, कंपनीच्या बाबतीत काय सांगाल? कंपनीचं छान दिली संधी आम्हाला, अशीच देत राहते। मागच्या वेळेस माझे ते टोपली बनवायचं ठेवलं होतं, ह्यावेळेस मी मोदक ठेवलेत कंपनीने। लय खपले मोदक, अजून जास्त आणल्यास तरी खपले असते। अजून बनवताय तुम्ही? बनवतोय, थोडेसे राहिले ते बनवतोय। खाद्यपदार्थांना निर्याच्या या मेळाव्यामध्ये चांगला वाव मिळतो। अनेक जे खवय्ये आहेत ते निर्यात आल्याचं पाहायला मिळते। उकडीच्या मोदकासारखा मोदक देखील या ठिकाणी फार भाव खाऊन गेल्याचं पाहायला मिळते। हा जो स्टॉल आहे तो मालन कारंडे या महिलेचा आहे आणि या ठिकाणी त्यांनी वडे हे विक्रीला ठेवलेले आहेत। आता जर आपण पाहिलं तर अजिबातच शिल्लक नाही, दही वडे ठेवले होते, त्याच्याबरोबर वडापाव वेगळे ठेवले होते, कांदा भजी ठेवलेले आहेत आणि आता जर आपण पाहिलं तर निळेकरांनी हे सगळे वडे संपवलेले आहेत, अजिबातच काय राहिलं नाही। काय सांगाल, कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? एक नंबर होता रिस्पॉन्स, एक नंबर। मला सांगा, या ठिकाणी ज्युबिलंट कंपनी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं बाजारपेठ मिळवून दिलेली आहे। गेल्या वर्षीपासून देखील तुम्ही आणले होते का वडे? आणले होते, गेल्या वर्षी पण आणले होते, या वर्षी सुद्धा आणले? हो। कुठले कुठले पदार्थ तुम्ही विक्रीसाठी आणले होते? वडे भजी? हा, वडे भजी आणि कढी भजी। हा, कढी भजी, पकोडा भजी। कढी भजी आपल्याकडे फारसे मिळत नाही। पंजाबी दही वडे आणि मालवणी कढी पकोडे, हो काय? मालवणी कढी पकोडे। वा वा, तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करताय? हो। चला, आपण बघितलं की या ठिकाणी दही वडे देखील विक्रीसाठी आणले होते, संपलेले आहेत। आपल्या बरोबर काही खवय्ये आहेत ज्यांनी याचा आस्वाद घेतलेला आहे। काय सांगाल, काय काय खाल्लं तुम्ही तिथे? काय खाल्लं? काय? पाणीपुरी खाल्ली, दहीवडा खाल्ला, दोन्ही आवडलं, खूप छान। कुरकुरे खाल्ले याचे शेजारचे, छान। देखील काय खाल्लं? आम्ही पण दहीवडी खाल्ली, खूप छान होते आणि अप्रतिम टेस्ट आहे त्याची आणि त्याच्यामुळे खूप गर्दी आहे, अक्षरशः संपलेले आहेत दहीवडे, खूप छान। मला अजून खायचे होते, कमी पडले। अजून खायचे होते मात्र कमी पडले। काय सांगाल, तुम्ही देखील दहीवडे बांधून घेऊन चालले तुम्ही आता? नाही, आता हो, मी घरी पार्सल घेऊन चालले। खाल्लं का नाही? भरपूर खाल्ले, सगळ्या स्टॉलवर जवळजवळ खाल्लं आणि सगळे स्टॉल उत्तम आहे आणि नियोजन एकदम छान केलंय त्यांनी। कुठले कुठले पदार्थ खाल्ले आम्हाला सांगा, थोड्या वेळाने आम्हाला खायचं। आम्ही उकडीचे मोदक, पाणीपुरी, दहीवडे। तर आपण पाहिलं की या स्टॉलमध्ये ज्यांनी पदार्थांचा आस्वाद घेतला ते देखील खुश आहेत, ज्यांचे पदार्थ विकलेले आहेत ते देखील खुश आहेत। आपल्याबरोबर निरेचे माजी उपसरपंच कल्याण जे आहेत, तात्यांनी बऱ्याचपैकी आस्वाद घेतलेले आहेत। तात्या, तुम्ही लय पदार्थ खाल्लेत पण आम्हाला काही सांगितलेलं नाही, किमान चांगले कुठले कुठले ते तरी सांगा की। नाही, खायलाच घालतो की तुम्हाला? नाही, खायला घ्यायचं नंतर बघू। मला सांगा कुठले कुठले पदार्थ तुम्ही खाल्ले? पाणीपुरी, पावभाजी, मुडंचे, वडापाव आहे, अनेक पदार्थ आहेत ना। एवढं सगळं खाल्लं? आता थोडं टेस्ट बघितली पाहिजे ना। कसं काय, कुठले पदार्थ चांगले वाटले? सर्व चांगले आहेत। काय सांगाल, महिलांनी हे आपल्या स्टॉल लावलेले आहेत, त्यांचं एक ज्याला आपण म्हणतो हाताला चव आहे किंवा त्यांचे एक कलागुण आहेत, या कलागुणांकडे तुम्ही कसं बघता? एक महिलांना प्रोत्साहन देण्याकरता उलट लोकांनी मदत केली पाहिजे, चांगलं आहे। कारण महिला घराच्या बाहेर पडायला साधन नसतं, असा काय कार्यक्रम असला की महिला आपल्या आनंदात मालकाला घेऊन घराच्या बाहेर पडतात, पोरांना घेऊन आनंद व्यक्त करण्याकरता आपले 2 तास वेळ घालवतात आणि 4 रुपये खर्च करतात आणि जे तयार करतात त्यांना 4 रुपये फायदा होतो। या त्यांचं म्हणणं बरोबर आहे। या निमित्तानं महिला देखील घराच्या बाहेर पडतात, ज्या महिला हे पदार्थ बनवतात त्यांची विक्री होते आणि ज्या महिलांना हे
पदार्थ खायचे असतात त्यांना देखील एक संधी या मेळाव्याच्या निमित्तानं मिळत असते. आणखी देखील स्टॉल आहेत, त्या स्टॉलला देखील आपण भेट देणार आहोत. स्टॉल आहे तो आहे, मला पाहू द्या काय आहे. हा जो साक्षी महिला बचत गट आहे, काय सांगाल ताई, कुठले कुठले पदार्थ तुम्ही विक्रीसाठी ठेवलेत? आम्ही हे गव्हाच्या पिठापासून पौष्टिक कुरकुरे बनवलेत. गव्हाच्या पिठापासून? हो हो. बर बर बर. आणि हे मसाला पापड आहे. मसाला पापड, हा काय सांगाल, कसं काय रिस्पॉन्स आहे लोकांचा? आहे, चांगला आहे. पौष्टिक कुरकुरे असल्यामुळे जाते बऱ्यापैकी. चालू हो. केवढे लेव एक? 20 रुपये प्लेट लावली. 20 रुपये हो. कत्ती चांगली चांगली. मला एक सांगा, ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी उपलब्ध करून दिली की तुमच्यामध्ये असलेलं जे कौशल्य आहे ते जनतेसमोर आणण्याचं, कसं काय वाटतं, काय सांगाल तुम्ही? चांगली खूप छान त्यांनी संधी आम्हाला दरवर्षी उपलब्ध करून देतात. ते की दरवर्षी आम्ही नेहमी स्टॉल लावतो इथं. ज्युबिलंट कंपनीमुळे आम्हाला भरपूर हे भेटतं, प्रोत्साहन भेटतं की आम्ही आमचं घरी जे बनवतो ते लोकांना आम्ही बाहेर करून घालू शकतो. त्यांचे रिस्पॉन्स, त्यांचे ते उत्साहात आम्हाला आवडतं की आम्ही सुद्धा काहीतरी करू शकतो. या माध्यमातून आम्हाला हे सगळं करता येतं. आता खरं तर तुम्ही घरचे पदार्थ बनवलेले इथे स्टॉलमध्ये मांडलेले आहेत, महोत्सवात मांडलेले आहेत, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे. याचाच कमर्शियल काय करण्याचा उद्देश आहे का तुमचा, किंवा हे पदार्थ बनवून मार्केटमध्ये विकण्याचं काय? नक्कीच ट्राय करू आम्ही हे पदार्थ पॅकिंग करून मार्केटमध्ये विकण्यासाठी. खरंय, जर अशाच प्रकारे प्रोत्साहन महिलांना मिळत राहिलं तर वेगवेगळे पदार्थ हे मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात, त्यांना एक संधी निर्माण होऊ शकते. अजून देखील काही स्टॉल आहेत, त्या स्टॉलला देखील आपण भेटी देणार आहोत. या ठिकाणचा स्टॉल आहे अमृता बादेकरांचा. खरं तर 1-1.5 तासात सगळ्यातले संपलेलं आहे आणि स्टॉल देखील बंद झालेला, म्हणजे मोठा रिस्पॉन्स या ठिकाणी मिळायला दिसतो. हा देखील स्टॉल आहे, इथे देखील हा संपलेला आहे. आता हा स्टॉल आहे हिरकणी महिला बचत गटाचा. हिरकणी महिला बचत गटाच्या माध्यमातून इथं काय आहे मला काय कळलं नाही. काय छोले चाट, वा छान. तुमच्या शेजारचे तर सगळे स्टॉल बंद झाले, म्हणजे संपून गेले तासाभरात. तुमचं किती राहिले? छान आहे. तुमचं किती राहिले? आम्हाला छान थोडंसंच राहिलं. अगदी थोडं राहिलेलं मला आहे. सांगा, ही नक्की कसं बनवलं जातं, तुम्ही कसं आयडिया घेतली? आम्ही आता गरमीचा अंदाज घेत आहे. हे एक तर रात्री भिजवलं जातं, पण आम्ही हे सकाळी भिजवलं का तर लोकांना ह्याचा त्रास नको. हे अगदी हायजेनिक आणि प्रोटीन युक्त आहे, त्यामुळे ह्याचं खायला बरेचसे फायदे. मला सांगा, आता हा जो स्टॉल आहे तुम्ही यंदाच लावलाय का याच्या अगोदर? याच वर्षी आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेला आहे आणि आम्हाला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला आहे की आम्ही खूप खुश आहोत. तुमच्या नाही, तुमच्या बचत गटामध्ये काय सांगा? आम्ही दोघींनी लावलाय. नाव सांगा दोघींचं, त्यांची ओळख तर करून द्या. उर्मिला जगताप आणि रेश्मा जगताप. पाठीमागं पण आम्ही तुम्हाला मदत सहकार्य म्हणून घेतलंय त्यांना. हा, सारिका म्हस्के म्हणून. बरं, मला एक सांगा, ज्युबिलंट कंपनीच्या माध्यमातून किंवा ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी दिलेली आहे. तुमचं जे कौशल्य आहे, एक चाट, याला सुद्धा आपण ज्याला चाट म्हणतो त्याला सुद्धा खूप मागणी, लोकांचा रिस्पॉन्स येतो. हेच तुम्हाला कमर्शियल बेसिकवर करायला आवडेल काय? हो, अगदी. आम्हाला रिस्पॉन्स एवढा छान मिळाला की आम्ही फार खुश आहोत. आपण पाहतोय बरेचसे स्टॉल आता बंद होत चाललेले आहेत आणि आपल्याला पण उशीर झालेला आहे, गर्दी असल्यामुळे आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता आला नव्हता. या ठिकाणी काहीतरी चांगला मस्त वास येतोय. काय सांगाल, काय बनवताय तुम्ही? आलू पराठा. आणखी काय काय तुम्ही विक्री ठेवले? आलू पराठा आणि पाणी बॉटल आहे फक्त. कसं काय लोकांचे रिस्पॉन्स एक नंबर. किती विकले काय सांगाल आतापर्यंत? मोजले नाही, काउंटिंग नाही केलं मी. पण भरपूर गेले. भरपूर गेले. बरं बरं, छान. काय काय टाकलं जातं याच्यात? आलूची भाजी बनवलेली आहे आणि ते गव्हाच्या पिठामध्ये बनवलेली आहे. बरं, मला सांगा, ज्युबिलंट भारतीय फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला एक संधी दिलेली आहे आणि याचा तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे, आणि हे जे आज तुम्हाला कळलंय की आलूचा पराठा सुद्धा खपवू शकतो, तर मग काय सांगाल, तुम्ही कमर्शियली काय करायचे विचारात आहात का? नाही, हे हेल्थसाठी चांगलं आहे, त्यामुळं लोक आवडीने खात आहेत. हे खातायत मान्य आहे, परंतु कमर्शियली म्हणजे असा व्यवसाय करण्याचा काय विचार आहे का तुमचा? असं काय नाही, मला म्हणजे माझा फर्स्ट टाइम आहे, मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून मी केलं. बरोबर आहे की पहिल्यांदाच त्यांनी स्टॉल लावलेला आहे आणि अशा प्रकारचा पदार्थ विक्रीची त्यांनी आज पहिल्यांदाच ट्रायल केलेली आहे आणि त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. अजून देखील अनेक ठिकाणी आपण जाणार आहोत, पाहणार आहोत. तत्पूर्वी जे जे तात्या आपल्याला काही स्टॉलवर नेऊन खायला देणार आहेत आणि आपण त्यांच्या या जे पदार्थ ते आपल्याला चाखायला देणार आहेत त्याचा आस्वाद देखील आपण घेणार आहोत.